बापू चिकणे, कुसबी तालुका जावळीचा सरपंच आणि भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांचे नम्र आव्हान जावळी पश्चिम. आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी 2 मंडल माझ्यावर आहेत, आरोप केले आहेत. एक पूर्वचे आणि एक पश्चिमचे. जर पूर्व भागात म्हणजे तुम्ही कोडाळ आणि केलेल्या मसवे आरोपामध्ये गटाचा तथ्य असेल त्या भागामध्ये तर ते पुराव्यांसह काम जनतेसमोर करत सिद्ध असतात करा. आणि कुसुंबी गट केवळ अफवा, या भागामध्ये म्हणजे दिशाभूल बेडेच्या किंवा अलीकडच्या बिनबुडाचे भागाने आरोप करून बोंडरवाडी कोणाची पलीकडे प्रतिमा बांबोली मलिन भाग, करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू नका. पश्चिम मंडल येतं आणि त्याच्यामध्ये मला माझा विश्वास अध्यक्षपदी काम सत्य करण्याची संधी मिळालेली आहे. आणि आणि संधी प्रामाणिकपणे केलेल्या आपल्या पारदर्शक कामावर राज्याचे आहे. सार्वजनिक बांधकाम त्यामुळे मंत्री आमचे कोणत्याही दैवत चौकशीला छत्रपती त्याची शिवाजी सत्यता भोसले महाराज पडताळणीला मी तयार यांच्या आहे. आशीर्वादाने मिळालेले आहे. जनतेला सत्य आणि जाणून घ्यायचा आपण पूर्ण पाहतोय अधिकार आहे. की मागील काही म्हणून दिवसामध्ये आपल्या आरोप तालुक्यामध्ये करणाऱ्यांनीही ज्या घडामोडी घडत आहेत माझ्यावरील DCG बँकेच्या कथित आरोपांची निवडणुकीच्या अनुषंगानं ठोस त्या पुरावे संदर्भात जबाबदारीने आरोप सादर प्रत्यारोप करावेत. सुरू आहेत. अन्यथा आणि विनाकारण बदनामी करणे त्यावरती मी आता योग्य थोडंसं नाही. बोलणार आहे. परवाही आमचं सत्याला भारतीय जनता पुराव्याची पार्टीचं साथ असते, अफवा नाही. पत्रकार परिषद झाली, असे त्यात थोडंसं मी बोललो श्रीयुत कारण मला महाराज बोलणं पण चिकणे गरजेचं आहे. कारण यांनी मी एक आरोप पक्षाचा करणाऱ्यांना आज जाहीर आव्हान तालुका केलेले अध्यक्ष आहे. असल्यानं माझं मत मला त्या ठिकाणी प्रकट करणं गरजेचं वाटलं. नुकतेच काही आमच्या मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनी स्टेटमेंट दिली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये बाबांच्या वरती काही ॲलिगेशन केली, त्याला उत्तर आम्ही दिली. आणि खरंच मी त्या ठिकाणी बोललो होतो की आपल्याला ह्या तालुक्यामध्ये आपल्या सामान्यपणे जो चाललेला आहे तालुका, त्याच्यामध्ये वादविवाद झालेले नाही पाहिजेत. पण काही गोष्टी म्हणजे पूर्वीचे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत की थोडक्यात दडपशाही किंवा बाहेरून लोक आणणे आणि मग ते दडपशाही निर्माण करणे, भीती दाखवणे किंवा उचलून नेणे, ह्या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत. आणि ते कुठंतरी आता त्याला एक शहला काट शह म्हणून त्या गोष्टी झाल्या झाल्यात. म्हणजे कारण आपल्यातील जे गावी असणारे जे आहेत म्हणजे प्रत्येक सोसायटीचे सदस्य असतील त्यांच्यावरती कुठंतरी प्रेशर येत होतं. आणि ते प्रेशर त्यांना भीतीमधून बाहेर काढण्यासाठी जर आमचे दैवत नामदार छत्रपती शिवाजी भोसले यांच्या माध्यमातून त्यांना धीर दिला जात असेल, त्यांना थोडंसं आश्वासित केलं जात असेल आणि ते करत असताना त्यांना तिथं बाबा भीती किंवा निर्माण केली जात आहे, धमकी दिली जात आहेत किंवा अशा गोष्टी होत असतील म्हणून ते त्या ठिकाणी ठरावाला येत असतील तर त्यांचं आम्ही पाठराखण करणं गरजेचं वाटले आम्हाला. आणि त्याने आम्हाला म्हणजे आमच्या सोसायटीतील प्रत्येक सदस्यांना तो उपस्थित राहून बळ दिलं होतं. त्याच्यावरती झाले काही टीका केल्या गेल्या, तिथं गर्दी झाली आणि काय झाले असं. तो पार्ट संपला होता. आम्ही आमच्या जे टीका केली त्या टीकेला उत्तर दिलं होतं आणि लोकशाही पद्धतीने दिलं होतं, अगदी कोणत्याही चुकीच्या पद्धतीने दिलं नव्हतं. ठीक आहे, महाराज साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील हे वरच्या पातळीवर असणारे नेते आहेत आणि त्यांच्या पद्धतीने कामकाज करत असतात. कार्यकर्ते म्हणून आम्ही पण त्यांचे ऑर्डर फॉलो करत असतो. दोघा जणांमध्ये किती बॉन्डिंग आहे हे जनतेलाही माहीत आहे. दोघेही चांगले नेते आहेत, आपल्या जिल्ह्यातून ते वर गेलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. त्यांच्यावर टीका करणं आम्हालाही जमणार नाही, आम्ही पण टीका करत नाही. पण कुठंतरी तालुक्यामध्ये ह्या दादागिरीच्या भाषा, दडपशाही ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. एक चांगल्या पद्धतीनं कोणतीही निवडणूक असली तरी दडली केली पाहिजेत. तर ते होऊ नये हीच आमची अपेक्षा होती आणि त्या संदर्भातच आम्ही बोललो गेलो. यानंतर आज आमच्या मित्रपक्ष आणि काही लोकांनी आज त्यांची एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांचं मत प्रकट केलं आणि मत प्रकट करत असताना थोडेसे होतात एलिगेशन किंवा चर्चेतून एखाद्याच्या नावाविषयी काय ते बोललं जातं. ते बोलत असताना आज मी बोलणं मला काय एकट्याला गरजेचं वाटलं तर मेढ्यातील स्वीकृत नगरसेवक सचिनजी करंजेकर यांनी आपलं मत प्रकट करत असताना माझ्या नावाचा उल्लेख केला आणि काही आरोप केले की मारुती चिकणे, बापू चिकणे यांनी कास पठार समितीवरती अध्यक्ष असताना काही गोष्टी केलेल्या आहेत किंवा काय उद्योग केलेत असं म्हटलं. ठीक आहे सचिन, तुझं मी आभार मानतो की तुला आज तरी कळालं की मी एक कास पठार समितीवरती अध्यक्षपदी काम केलं आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मला निसर्गाची आवड होती आणि त्याच दरम्यान एक कास पठार समिती निर्माण केली गेली. आमच्या कुसुंबी गावचं मी प्रतिनिधित्व करत होतो आणि मी तुला शब्द देतो की कधीही माझ्या गावाचं नाव खराब होईल, गावाला माझ्या तिचं गावाचं नाव लौकिक आणि गावाची जी आमच्या मोठी महानता आहे तिला कुठे गालबोट लागेल असे मी वागणार नाही आणि वागलो नाही. तू जे आरोप करतो आहेस ते तुला एक विनंती आहे की तू 2 दिवसात सिद्ध करणार असं बोललास. खरंच तुला एक विनंती आहे की तू सिद्ध करावेस.
2 दिवस काय 2 महिने लागावे किंवा 2 वर्ष लागावेस. खरंच ते तो सिद्ध केलं असतं खरंच ते चांगलं होईल. लोकांना हे कळून चुकेल की बाबा ह्याने खरंच काहीतरी गैरव्यवहार केलेत, पण ते करायला पाहिजे तो. असल्या गोष्टी आम्हाला आई-वडिलांनी आमच्या शिकवल्या नाहीत. तू आरोप करतोयस ठीक आहे, मी तुझ्या आरोप करायचं म्हणजे तू एवढं तुझ्या व्यक्तिमत्वाविषयी कशाला तुझे पैलू ओढू. मला नाही ते करता येणार. तू एक मी तुला प्रथमच सांगितलं की स्वीकृत नगरसेवक म्हणून तू त्या ठिकाणी मीडियामध्ये आमच्या मित्रपक्षातून तुला संधी मिळालेली आहे. तुझं अभिनंदन होतं त्यावेळी केलं होतं मी तुला. काम करत राहा. फक्त या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात असे उड्या मारू नकोस. प्रामाणिकपणे जनतेला न्याय दे. आम्ही पण संधी मिळाल्या संधीचा प्रयत्न करतो आहे. हे राजकारण सोपं नाही आहे, तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण आपल्याला शेवटी जबाबदारी दिली आहे, जबाबदारीचं पार पडलं पाहिजे. पण हे करत असताना आपल्या एखाद्या दुसऱ्या पक्षातील एखाद्या कार्यकर्त्यावरती आपण आपल्याकडे काही माहीत नसताना, काय करत नसताना आपल्याला टीका करणं हे कितपत योग्य आहे. ठीक आहे, तू काय आता ते तुला सिद्ध करायला लागणार आहे. सिद्ध केलं नाहीस तर मलाही शेवटी मी आज ज्या अर्थी माझ्यावर टीका होते आणि किंवा माझ्यावरती आरोप केले जातील तर ते माझ्या नेत्यांसाठी किंवा यासाठी हानिकारक आहेत. हे तुला सिद्ध करावं लागणार आहे आणि तो सिद्ध केलं असतं तर खरंच मला त्यातून मला राजकारणात बाहेर पडायला लागेल आणि पडता येईल. मला ते सिद्ध केलं पाहिजेस तू. ही तुला विनंती आहे. लवकरात लवकर तू त्या तयारीला लागावंस. काय कुठल्या आयोगाला नेमायचे असतील ते नेमावेस आणि ते सिद्ध करावंस ही तुला विनंती आहे. एकदा पुन्हा एकदा आणि एवढं बोलून माझे या ठिकाणचे माझं जे स्टेटमेंट आहे थांबवतो. धन्यवाद.